नमस्कार सर्वांना. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या पुस्तकातील आपण आज दुसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या धड्याचे नाव आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. त्यामधील स्वाध्याय 1.1 आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न आहे, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती एवढीच आहे. बघा, हे वाक्य असं लिहिता येईल आपल्याला. 4 किलोग्रॅम तांदूळ आणि बरोबर 9 किलोग्रॅम गहू, या दोघांच्या किमती कशा येतात? सारख्या येतात. त्यामुळे आपण असं लिहून घेतलं. जर 1 किलो गव्हाची किंमत 54 रुपये असेल, आता आपल्याला गव्हाची किंमत किती दिली? 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत दिली 54 रुपये. तर आपल्याला 9 किलो गव्हाची काढता येईल, म्हणून 54 गुणिले 9 करायचं. 54 गुणिले 9 या ठिकाणी करतो 9. तर पहा, 9 आणि 54चा या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा आपल्याला. 9 चौक 36 हातचे 3, त्यानंतर 9 5 45 3 48, म्हणजेच 486 रुपये आपल्याला किती? 9 किलो गव्हाची किंमत या ठिकाणी मिळाली. पुढं तर 8 किलोग्रॅम तांदूळ, आपल्याला 8 किलोग्रॅम तांदळाची घ्यायची. त्यात 4 किलो तांदूळ, म्हणजे 9 किलो गव्हाची किंमत जर 486 असेल तर 4 किलो तांदळाची पण किती असेल? 486. आता आपल्याला 8 किलो कशी काढायची? याचा अर्थ याची दुप्पट करा. त्याला 2 ने गुणू आपण. 2 ने गुणून घेऊ. तर पहा, 6 2 12 हातचा 1, 8 2 16 1 17 हातचा परत 1, 4 2 8 1 9, 972 रुपये लागतील आपल्याला. किती? 8 किलोग्रॅम तांदळासाठी. तर इथे विचारले आपल्याला 8 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गहू. 9 किलोग्रॅम गव्हाची ही किंमत आहे आणि 8 किलो तांदळाची ही आहे. तर ह्या दोघांची काय करू आपण? बेरीज करू, म्हणजे आपलं उत्तर येईल 972 अधिक 486. ठीक आहे. त्या दोघांची बेरीज जर केली तर 6 2 8, 15 5 7 1, 10 4 14. बघा, या ठिकाणी आपली बेरीज झालेली आहे 1458. ऑप्शन नंबर 4 आपला अगदी बरोबर असेल. पहा, या ठिकाणी प्रश्न तुम्हाला हळूहळू लिहून घेता येईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही लिहून घेऊ शकता. चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पहा, दुसरा प्रश्न आहे, 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8 ने विभाज्य असेल तर. बघा, या ठिकाणी तुम्हाला 8ची कसोटी पाठ असायला हवी. 8ची कसोटी. 8ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येच्या एकक, दशक, शतक स्थानचे जे अंक आहेत त्या संख्येला जर 8 ने भाग दिला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. बघा, संख्या सम आहे, ही चूक आहे. त्यानंतर शेवटचा अंक 8 ने विभाज्य पाहिजे, ही देखील या ठिकाणी चूक असेल. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे आपला, शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य असेल, ही देखील चूक असेल. शेवटचे 3 पाहिजेत आपल्याला. किती पाहिजेत? 3. ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर असेल. त्या ठिकाणी 3 नंबरचा क्वेश्चन घेऊया. पहा, 3चा क्वेश्चन आहे, एक इंजिन एका मिनिटाला 95 लिटर पाणी उपसते, तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? भागाकार करावं लागेल. म्हणजे 14,060 भागिले 95 करावं लागेल. आपल्याला दोन्हीच्या संख्येच्या एकक स्थानी तर 0 5 असल्यामुळे 5 ने भाग देऊ आपण अगोदर. 5 1 5 उरतील 4, 5 9 45. या ठिकाणी होईल आपलं 5 2 10 उरतील 4, 5 8 40, पुन्हा 5 1 5 आणि उरले 1, 5 2 10 आणि याला भागिले 19. ठीक आहे. तर बघा, 19 1 19 19 1 19, याच्यामधील किती उरतील? मग 9 उरतील, 91 होतील. 19च्या पाड्यात 91 आहेत का? नाही. मग 19 चौक 76 आहेत. 91 मधून जर 76 आपण काढले तर या ठिकाणी आपल्याला राहतील 15 आणि म्हणजेच हे होतील 152 आणि 19 8 52 असे, म्हणजेच आपलं उत्तर येईल 148. या ठिकाणी मिनिटात कशात दिलेले उत्तर? या ठिकाणी मिनिटात दिल्यामुळे उत्तर हे आपलं कशात असेल? मिनिटात. म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 आपलं बरोबर असेल. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 4 नंबरचा. तर बघा, या ठिकाणी 4 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारलेले
दोन संख्यांची बेरीज दिली आपल्याला आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी आहे तर आपल्याला मोठी संख्या काढायची. तर बघा आपल्याला एकही संख्या माहीत नाही, म्हणजे आपण काय करणार, एक संख्या x घेऊ, दुसरी संख्या 20,100 ने मोठी आहे म्हणून 20,100 ने मोठी आहे असं लिहिता येईल आपल्याला. तर पहा या दोघांची बेरीज दाखवायची आपल्याला. x अधिक 20,100 बरोबर येणार आहे 9,87,654. आता बघा 2x होईल हे, आणि हे अधिकची संख्या इकडे गेल्यानंतर वजा होईल. म्हणजे काय होईल, या ठिकाणी याच्यामधून हे वजा करून घेऊ आपण. 4, 5, 6 मधून 1 जाईल, 5 राहतील, इथं 7 राहतील, इथं 6, इथं 9. म्हणजे आपलं 2x बरोबर काय असेल 9,67,554. आता या ठिकाणी x ची किंमत काढायची. याचा अर्थ हे गुणाकारातले दोन इकडे भागाकारात जातील. म्हणजे या ठिकाणी होईल आपलं, याला भागिले 2 करायचे. 2 1 2 2 चौक 8, पुढला 1 2 8 16, त्यानंतर 2 त्रिक 6, त्यानंतर 2 साती 14, परत इक्वल पुन्हा 2 साती 14, पुन्हा 2 साती 14. म्हणजे x ची किंमत आपली आलेली असेल 4,83,777. x म्हणजे काय, ही लहान संख्या आहे. आपल्याला विचारलेलं काय या ठिकाणी, मोठी संख्या. म्हणजेच मोठी संख्या ही असेल तर x ची किंमत किती आहे आपल्याला आलेली आहे. त्याच्यात फक्त 20,100 ॲड करायची म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. या ठिकाणी 20,100 ॲड केले तर बघा उत्तर 7 7 या ठिकाणी 8 होतील. 3 8 2 10 0 हातचा 1 5. पहा या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर उत्तर काय येईल, 4 नंबर येईल. ठीक आहे. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, पहा एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालण्यात येते, तर 5 दिवसात किती पाणी खेचेल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न आल्यानंतर सोडवायचा असेल तर आपल्याला भागाकार येणं आवश्यक आहे. तर पहा आता काय करणार तुम्ही, 10 तास चालतो इंजिन दररोज 5 दिवसात, म्हणजे आपण काय करू 5 दिवसात किती तास चालेल हे काढायचं आहे. म्हणजे 5 गुणिले 10 म्हणजे 50. एकूण 50 तास इंजिन चालणार आहे आणि ते एक इंजिन तासाला इतके पाणी खेचते. याचा अर्थ काय करायचं तुम्हाला, 84,500 आणि याला गुणिले 50 तास. पहा हे कडीला 2 शून्य हे 3 शून्य, म्हणजे इथं उत्तरात 3 शून्य देऊन टाकू आपण. 5 5 25, हातचे 2 येतील, 5 चौक 20 2 22, 2 8 45 2 42. या ठिकाणी आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. किती असेल, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आपला 6वा असेल का. या ठिकाणी 6 नंबरच्या प्रश्नामध्ये कापडाचे वेगवेगळे या ठिकाणी दर दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं काय आहे की या कापसाच्या दरामध्ये सर्वात स्वस्त कापड कोणते विचारले. तर आपल्याला काय करावं लागेल, 460ला 23 मीटर कापड येते. याचा अर्थ ह्या दोघांचा आपल्याला आधी भागाकार करावा लागेल. तर पहा 460 भागिले 23 जर केलं तर 23 दोन्ही 46 होते, शून्याला 0 म्हणजे 20 रुपये येईल. त्यालाही आपण असंच करा, 912 भागिले 38. तर या ठिकाणी तुम्हाला 2 ने भाग देता येईल. 2 1 2 उरला 1 92 18 19 राहतील. 2 चौक 8 उरला 1 2 पंचे 10 उरला 1 2 सकून 12, 456 येईल आणि याला भागिले 19 येईल. 19 1 19 परत 19 1 19 19 दोन्ही 38. त्यातून 38 जर गेले तर 39 40 7 उरतील, 7 76 झाले आणि 19 चौक 76 म्हणजे याचा भाव येईल 24. त्यानंतर यालाही तसंच करा, 375 भागिले 15 15 1 15 15 दोन्ही 30 उरतील 7 आणि 15 5 75 याचा 25 रुपये भाव येईल. आणि 4 नंबरला जे आहे 396 याला भागिले 18. ठीक आहे. 18 1 18 18 दोन्ही
36 उरले 3, 18 2 36. पहा, पहिल्या कापडाचा भाव आलेला आहे 20 रुपये, दुसऱ्याचा आलेला आहे 24 रुपये, तिसऱ्याचा आलेला 25, चौथ्याचा आलेला 22 रुपये. म्हणजे हे मीटर या ठिकाणी 20 रुपयाला 1 मीटर, 24 रुपयाला 1 मीटर, 25. तर सर्वात स्वस्त काय आहे? ए नंबर. याचा आता ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर या ठिकाणी असेल. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, विनयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 मिळतात, तर त्याला प्रत्येक तासाच्या बदल्यात किती रुपये मिळतील? तर बघा, या ठिकाणी परत आपल्याला भागाकारच करायचा आहे. विनय दररोज किती तास काम करतो? 3 तास. असं विनयने किती दिवस काम केले? 15 दिवस. मग 15 दिवसाच्या आधी तास काढून घेऊ आपण. 15 गुणिले 3, 15 3 45. त्याने एकूण 45 तास काम केले आणि त्याला काय मिळालेले? तर 1125 रुपये मिळालेले. तर त्याला काय विचारले? प्रत्येक तासाला, म्हणजे या दोघांचा भागाकार करावा लागेल आपल्याला. 1125 भागिले 45. 5ने भाग जातो, 5 9 45, 5 2 10, उरला 1, 5 2 10, 5 5 25. 225 छेदात 9 9 1 9 9 2 18, उरले 4 9 5 45. म्हणजे त्याला प्रत्येक तासाला या ठिकाणी 25 रुपये मिळणार आहेत. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, शुक्रवारी 1250 लोक सर्कस पाहायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी गेले. बघा, या ठिकाणी आपण काय करू? शुक्रवार गुणिले 3, म्हणजे शुक्रवारच्या तिप्पट लोक बरोबर शनिवारी गेले. ठीक आहे. मग शुक्रवारचे लोक लिहून घेऊ इथं. 1250 गुणिले 3, शून्याला 0 देऊन टाका. 5 त्रिक 15, हातचा 1 आला. 3 2 6 आणि 1 7 करा. 3 1 3 करा. म्हणजे शनिवारी 3750 लोक गेले तर सर्कस पाहायला. तर सगळे 2 दिवसात मिळून, म्हणजे आता काय करायचं? शुक्रवारचे लोक घ्यायचे आणि शनिवारचे घ्यायचे, त्यांची बेरीज करायची. ते बघा, 3750 हे झाले शनिवारचे, प्लस शुक्रवारचे 1250. 0 0 हातचा 1 0 हातचा 1 5. म्हणजे एकूण लोक किती सर्कस बघायला गेले असतील? तर 5000 लोक सर्कस बघण्यासाठी गेलेले आहेत. चला, आता पुढील प्रश्न आहे आपला शेवटचा जो प्रश्न आहे, सेम असाच प्रश्न आपण पाहिलेला आहे याच स्वाध्यायामध्ये. तर तो प्रश्न बघा, या ठिकाणी कोणता होता? 2 संख्यांची बेरीज. सेम टू सेम प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी किमती बदललेल्या आहेत. तर हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कॉमेंटमध्ये मला उत्तर पाठवा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत